नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना या दोन्ही योजनांतील लाभार्थ्यांसाठी आलेली महत्त्वाची तहसील कार्यालयाची सूचना। ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून संजय गांधी योजना, दिव्यांग योजना आणि इतर सरकारी योजनांचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। तर मित्रांनो, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे। या नोटिफिकेशनचा विषय असा आहे की विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत उपाययोजना करण्यासंबंधी सूचना। हे पत्र तहसील कार्यालय दौंड यांच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहे। परंतु लक्षात ठेवा, ही सूचना फक्त दौंडपुरती मर्यादित नाही। प्रत्येक तालुक्यातील संबंधित तहसील कार्यालयांकडून अशाच प्रकारच्या सूचना देण्यात येत आहेत। म्हणून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असाल तरी ही माहिती तुमच्यासाठी लागू आहे। या सूचनेनुसार संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजना या योजनातील जे लाभार्थी आहेत आणि ज्यांना वाढीव अनुदान म्हणजेच 1000 रुपयांच्या ऐवजी 1500 रुपये किंवा वाढीव रक्कम मिळालेली नाहीत, त्यांनी आपली काही महत्त्वाची कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे। ही कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत: 1. आधार कार्डची झेरॉक्स, 2. बँक पासबुकची झेरॉक्स, 3. दिव्यांग UDID कार्डची झेरॉक्स, 4. ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत, 5. आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक। ही 5ही कागदपत्रे तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत जमा करायची आहेत। सरकारने ऑक्टोबर महिन्यापासून अनुदानाची रक्कम 1000 रुपयावरून वाढवून 1500 रुपये केली आहे, परंतु अनेक लाभार्थ्यांना फक्त 1000 रुपयांचाच हप्ता जमा झाला आहे। अशा लाभार्थ्यांनी वरील सर्व कागदपत्रांची झेरॉक्स लवकरात लवकर तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे। यामुळे प्रलंबित असलेले वाढीव अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड तात्पुरते आहे किंवा त्यांची वैधता संपलेली आहे, त्यांनी आपल्या कार्डचे रिन्यूअल करून नवीन प्रत तहसील कार्यालयात सादर करावी। तसेच जर तुम्ही ही कागदपत्रे निर्धारित कालावधीमध्ये सादर केली नाहीत तर वाढीव अनुदान वितरित करण्यात अडचण येऊ शकते, असा स्पष्ट उल्लेख सूचनेत करण्यात आला आहे। म्हणून वेळ न घालवता सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात लवकरात लवकर जमा करा। म्हणून लाभार्थ्यांनो, जर तुमच्या खात्यात वाढीव अनुदान जमा झाले नसेल तर ही महत्त्वाची तहसील कार्यालयाची सूचना लक्षात घ्या आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून तुमचा हक्काचा लाभ मिळवा। मित्रांनो, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक शासकीय योजना अपडेट घेऊन भेटू। तोपर्यंत नमस्कार आणि जय महाराष्ट्र।